मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य वतीने मातंग समाज मेळावा पुणे येथे संपन्न। श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य वतीने 5 सप्टेंबर 2024 रोजी पुणे येथे मातंग समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याचे आयोजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे यांनी केले होते। या मेळाव्याला भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, सोपानराव चव्हाण, मारुती मानवतकर दाखले, डॉक्टर भरत वैरागे, अनिलजी कसबे, सुरेश मानवतकर, राजेश अवचार, युवराज दाखले, प्रभाकर वैराळ, कचरूदादा ओवाळ, धनंजय कांबळे, शारदा बनसोडे, नामदेव जाधव, बंडू चांदणे, शिवाजी साळवे, महादेव वैरागे, उत्तरेश्वर वैरागे, वसंत वैरागे, गणेशभाऊ वैरागर, ॲडव्होकेट सुशील कुमार डुमने, ॲडव्होकेट सागर अडागळे, सदाशिव कांबळे, डॉक्टर श्रद्धा रविभाऊ लांडगेसह सर्व मातंग समाजातील कार्यकर्ते तथा बहुजन यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष संजय भाऊ बोदळे, त्याच्याचबरोबर सर्वच उपस्थित सर्वांची नावं घेत नाही, कारण काही एखादा राहिला त्यामुळे मला मुद्दामून डावलला, म्हणून मी ती कधी चूक करत नाही। अध्यक्षाचं नाव घेतो आणि सुरुवात करतो। याची जाणीव आहे की तुम्ही इकडे मातंग समाजाची असणारी जी परिस्थिती आहे ती ब्रिटिशांच्या काळामध्ये पासून असं मी म्हणेन। बंडखोरांबरोबर नाही, पण सत्तेबरोबर राहण्याची असणारी जी काही चळवळ सुरुवात झाली, त्यातले असणारे काही टप्पे आपण असं समजावून घेतले पाहिजे। आणि ह्याच्यासाठी म्हणतोय की जोपर्यंत बंडखोर आपण होत नाही तोपर्यंत आपण काहीच बदलू शकत नाही। किती भाषणं द्या, त्याचा काही उपयोगच नाही। आणि त्याचं कारण असं आहे की नव्या विचाराची सुरुवातच होत नाही। ती नव्या विचाराची जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत स्वतःमधली असणारी क्रांती सुरुवात होत नाही। लहुजी वस्तादांचं ब्रिटिशांच्या काळचं बंड आहे, आज त्याचाच उदो उदो केला जातो की नाही? का केला जातो? लहुजी वस्ताद आणि महात्मा फुले यांचा उदो उदो केला जातो का? तर नाही। का केल्या जात नाही? महात्मा फुले हे बंडखोर होते, त्यांनी इथल्या अख्ख्या समाजाच्या व्यवस्थेला चॅलेंज केलं आणि त्यांच्याबरोबर लहुजी वस्ताद। पण तो लहुजींचा भाग असताना कधीच समोर आला नाही, कधीच आला नाही। मी कुठल्याही मातंग समाजाच्या कार्यकर्त्याच्या तोंडून ऐकलेलं नाहीये, किती मोठा नेता असला तरी। लहुजींचं जे ऐकलं मी ते म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधातलं त्यांनी कसं बंड केलं, आणि त्या काळात ब्रिटिशांच्या काळातलं बंड कोणाचं होतं? ते चाफेकर बंधूंचं बंड होतं। म्हणजे हिंदू धर्म नष्ट होतोय आणि त्या नष्टाच्या विरोधातला असणारा चाफेकर बंधूंचा असणारा विरोध आहे। आणि आज आपण बघत असाल की RSSनी लहुजी वस्ताद यांचं ब्रिटिशांचं बंड स्वीकारलं, पण लहुजी वस्ताद
महात्मा फुलेंचं असणारं त्यांचं कार्य आणि त्यांच्याबरोबर त्यांनी असणारं केलेलं कार्य हे कधीच स्वीकारलेलं नाही हे आपण लक्षात घ्या. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.